तुमची पाळी अचानक अनियमित होत आहे का? अचानक शरीरात गरमीच्या लाटा येतात का? रात्री जास्त घाम येतो का? मूड वारंवार बदलतोय का? जर अशी लक्षणे जाणवत असतील तर कदाचित ही मेनोपॉजची सुरुवात असू शकते. नमस्कार, मी डॉक्टर वैशाली. मेनोपॉज ही स्त्रीच्या आयुष्यातील एक नैसर्गिक जैविक अवस्था आहे. या काळामध्ये हळूहळू मासिक पाळी कायमची बंद होते आणि शरीरामध्ये काही हार्मोनल बदल होऊ लागतात. या काळात वात, अतिपित्त, दोष वाढण्याची प्रवृत्ती असते. त्यामुळे शरीर आणि मन या दोन्ही स्तरावर काही लक्षणे दिसू लागतात. मेनोपॉजच्या काळात खालील लक्षणे अनेक महिलांमध्ये दिसतात. हॉट फ्लॅशेस, अचानक शरीरात गरमी जाणवणे, मूड स्विंग्स, चिडचिड, अस्वस्थता आणि भावनिक बदल, झोप न लागणे, त्वचा कोरडी पडणे, वजन वाढणे. ही लक्षणे प्रत्येक महिलेमध्ये वेगवेगळ्या प्रमाणात दिसू शकतात. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे योग्य आहार, जीवनशैली आणि होमिओपॅथिक उपचारांच्या मदतीने हा काळ सहज आणि निरोगी पद्धतीने पार करता येतो. मेनोपॉजचे 3 टप्पे असतात. मेनोपॉज हा एकदम अचानक होत नाही, तो साधारणपणे 3 टप्प्यामध्ये घडतो. 1. पेरीमेनोपॉज. हा टप्पा साधारण 40 ते 45 वयामध्ये सुरू होतो. या काळात पाळी अनियमित होणे, शरीरात गरमी वाढणे, मूड स्विंग्स, झोपेचा त्रास अशी लक्षणे हळूहळू दिसू लागतात. हा टप्पा म्हणजे मेनोपॉजकडे जाणारी संक्रमण अवस्था असते. 2. मेनोपॉज. साधारण 45 ते 55 वर्षाच्या दरम्यान मेनोपॉज होतो. जर सलग 12 महिने मासिक पाळी आली नाही तर त्या अवस्थेला मेनोपॉज म्हणतात. या काळात खालील लक्षणे दिसू शकतात. वजन वाढणे, त्वचा कोरडी होणे, केस गळणे, थकवा, हॉट फ्लॅशेस. 3. पोस्ट मेनोपॉज. साधारण 55 वर्षानंतरचा काळ पोस्ट मेनोपॉज म्हणून ओळखला जातो. या काळात हार्मोन्स काही प्रमाणात स्थिर होतात, पण या टप्प्यात विशेषतः खालील गोष्टींची काळजी घेणे आवश्यक असते, जसं की हाडांचे आरोग्य, हृदयाचे आरोग्य, संतुलित आहार, नियमित व्यायाम, अंडाशयामध्ये होणारे बदल. आता आपण थोडक्यात शरीरात नेमके काय बदल होतात ते समजून घेऊया. स्त्रीच्या जन्मावेळी अंडाशयामध्ये साधारण 10 ते 20 लाख फॉलिकल्स म्हणजे अंडाकोश असतात. वयानुसार हे फॉलिकल्स कमी होत जातात. प्युबर्टीच्या वेळी ते साधारण 3 ते 4 लाखापर्यंत उरतात. यानंतर रिप्रोडक्टिव्ह एजमध्ये ते हळूहळू कमी होत जातात आणि मेनोपॉजच्या काळात हे फॉलिकल्स जवळजवळ समाप्त होतात. त्यामुळे ओव्ह्युलेशन थांबते आणि मासिक पाळी कायमची बंद होते. हार्मोनल बदल. मेनोपॉजमध्ये शरीरात काही महत्त्वाचे हार्मोनल बदल होतात, जसं की इस्ट्रोजन कमी होणे. अंडाशयातून निर्माण होणारे इस्ट्रोजन हार्मोन कमी होते. यामुळे हॉट फ्लॅशेस, व्हजायनल ड्रायनेस, त्वचा पातळ होणे, हाडांची घनता कमी होणे अशी लक्षणे दिसू शकतात. प्रोजेस्टेरॉन कमी होते. ओव्ह्युलेशन बंद झाल्यामुळे प्रोजेस्टेरॉन हार्मोन कमी होते. त्यामुळे पाळी अनियमित होते, मूड स्विंग्स होतात, FSH आणि LH वाढतात. मेंदूमधील पिट्युटरी ग्रंथी इस्ट्रोजन कमी झाल्यास FSH म्हणजेच फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन आणि LH म्हणजेच ल्युटिनायझिंग हार्मोन जास्त प्रमाणात तयार होते. म्हणूनच मेनोपॉजच्या निदानावेळी FSH वाढलेला दिसतो. हायपोथॅलॅमस, पिट्युटरी, ओव्हरी ॲक्सिस महिलांमध्ये रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम HPO ॲक्सिसवर चालते. हायपोथॅलॅमस पिट्युटरी ओव्हरी मेनोपॉजमध्ये ओव्हरीची कार्यक्षमता कमी होते, इस्ट्रोजन कमी होते, पिट्युटरी ग्रंथी FSH वाढवते, पण ओव्हरी त्याला योग्य प्रतिसाद देत नाही. म्हणूनच मासिक पाळी कायमची बंद होते. शरीरावर होणारे परिणाम. इस्ट्रोजन कमी झाल्यामुळे शरीरातील अनेक सिस्टीम्सवरती परिणाम होऊ शकतो. उदाहरणार्थ हाडांची घनता कमी होणे, हृदयविकाराचा धोका वाढणे, त्वचा कोरडी पडणे आणि सुरकुत्या येणे, मूड चेंजेस आणि एन्झायटी. होमिओपॅथिक दृष्टिकोन. होमिओपॅथीमध्ये उपचार फक्त लक्षणावर नाही तर संपूर्ण व्यक्तिमत्वावर केले जातात. मेनोपॉजच्या काळात होमिओपॅथी हार्मोनल संतुलन सुधारण्यास मदत करते, हॉट फ्लॅशेस कमी करते, मूड स्विंग्स कमी करते, झोप सुधारते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे
कोणतेही साईड इफेक्ट्स नसतात. जर तुम्हाला किंवा तुमच्या आईला मेनोपॉजची अशी लक्षणे जाणवत असतील तर कमेंटमध्ये मेनोपॉज असे जरूर लिहा. ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ सेव्ह करा आणि इतर महिलांपर्यंत जरूर शेअर करा. मेनोपॉजची लक्षणे दुर्लक्ष करू नका. अशाच आरोग्यविषयक माहितीसाठी माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि फेसबुकवरही फॉलो करायला विसरू नका.